आमच्या आयुष्यात पण हे असं काहीतरी घडेल असं आम्हाला कधी वाटलेलंच नव्हतं. रात्रीचं 10:30 वाजता गाडी काढली आणि आम्ही निघालो. 3 तासाचा प्रवास झाल्यावर एक स्टॉप घेतला आणि चहा पिलो, कारण की झोपेची वेळ होती आणि झोप काही येणारच होती. चहा पिऊन असली तरतरी आली आणि प्रवास संपून कधी सकाळ झाली आणि कधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो हे आम्हाला समजलंच नाही. रात्रभराचा एवढा जास्त प्रवास करून आमच्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा तुम्हाला दिसणार नाही. ह्याचं कारण काय सांगा बघू. मीच की आणि काय असणार. अजिबात झोपलेला नाही. रात्रभर यांच्यासोबत गप्पा मारून मारून वर्षभराचा कोटा पूर्ण करून घेतला. एवढ्या बेस्ट क्वालिटी टाइम नंतर आम्ही पोहोचलेलो हैदराबादला द अमृता कॅसेलला. हॉटेलच्या रूमा बघून माझ्या तर फ्युजा उडलेल्या, कारण की एवढी रॉयल रूम, सगळं वूडचं होतं बरं काही. कोल्हापूरवरनं 600 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलोय हैदराबादला. इथल्या हॉटेलातले हे मासं बघून पोरगा आमचं तर काही हे सोडायलाच तयार नव्हतं. त्या वेळेला बसचं बुकिंग मिळालं नाही म्हणून अचानक भयानक गाडी काढून आम्ही इथं पोहोचलेलो. हॉटेल कसलं आहे बघा नुसतं. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये हैदराबाद बघूया. लाईक आणि फॉलो करून ठेवा.